तर कसं काय नगरकर, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मस्त की चाललो होतो क्लासला आणि क्लासला जाताना एकदम भारी वातावरण झालं होतं. तुम्हाला नाही का दाखवतो मी. हे रिअलमध्ये असं वातावरण होतं, असं वाटत होतं आपण एखाद्या शिवनेरी वगैरे कोणचा अशा उंच ठिकाणी आलेलो आहे. इतकं असं आभाळ आलं तर मित्रांनो, एकदम काळं काळं. हे रिअल वातावरण मित्रांनो, याच्यात ना इफेक्ट आहे ना काही आहे. मी इफेक्ट नाही का, तो आधी होता तो ब्राईटनेस कमी केला आहे, पण हा रिअल वातावरण आहे आणि एकदम भारी वातावरण होतं. तर असं वाटत होतं आपण कुठंतरी आलेलो आहे असं मस्त ठिकाणी, महाबळेश्वर, शिवनेरी, इकडं तिकडं आलेलो आहे मित्रांनो. तर कोणाकोणाला असं असं वातावरण आवडते आणि कमेंट करून सांगा. आणि अशा वातावरणात कुठं जायला आवडतं हे पण कमेंट करून सांगा. आणि काय खायला आवडतं हे पण कमेंट करून सांगा ना. काही काहीचं आवड असते मित्रांनो की अशा वातावरणात भजे खायला मजा येते. थोडा पाऊस असला की मग भजे आणि चहा खायला मजा येतो. किंवा असं पुढं फिरायला जाऊशी वाटतं अशा वातावरणात, मस्त की हलकी बारिश, मस्त की असं वाटतं मित्रांनो. कोणाची तरी इच्छा असती, पण ती इच्छा आता आपलं काही कॉलेजचं वय असल्यामुळं जाता येत नाही. पण आपल्या आईला नगरमध्ये शेंडायचं मित्रांनो एकदम भारी विषय असतो, माहिती आहे तुम्हाला. तर मस्त की नाही का, चाललो होतो क्लासला एकदम भारी वातावरणात. पण पुढं जाताना यार हे विचित्र दिसलं यार मित्रांनो. जेवढा कचरा कमी व्हायला पाहिजे तेवढा वाढतच चाललेला आहे भाई. म्हणजे कधी सुधारायचे नाही भाऊ लोक. जाऊन दे आता, बाकी बघू, भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये मस्तपैकी. त्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा, लाईक करा, आपल्या व्लॉगला शेअर करा लवकरात लवकर. धन्यवाद. जय श्रीराम. बाय बाय.